रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण काल जो लग्यांचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तर हात तयार होण्याकरता खूप महत्त्वाचे लग्गे आहेत. तर ते जे लग्गे आहेत, तर त्याच लग्यांना मिळत्या जुळत्या हे सुद्धा लग्गे आहेत. तर त्या लग्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण बघून घ्या. तर ह्या ज्या आज लग्गे मी तुम्हाला सांगणार आहे, तर इतक्या महत्त्वाच्या आहेत की हाताला वजन, स्पष्टता, चपलता, वेग सर्व गोष्टी या लग्यांनी येते आणि आपला हातसुद्धा तयार होते आणि चौपट वाजणाऱ्या सर्व लग्गे आहेत. तर खूप महत्त्वाच्या लग्गे आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण ज्या भागातून व्हिडिओ बघता त्या भागाचे नावसुद्धा लिहा. तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, आता कोणत्या लग्गे आहेत ते सुरुवातीला वाजून दाखवत तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. बघा, वेळ न लावता डायरेक्ट चौपट वाजवतो. या पद्धतीच्या लग्गे आहेत आणि याचे काही प्रकार आहेत. तर खूप महत्त्वाचे लग्गे आहेत. तर सुरुवातीला बघा, आपले धूमकूट दिसत नाही. बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी धूमपान आपल्याला दाखवतो, कारण की कसं असते, काही नवीन जण जुटतात तर त्यांना काही माहिती नसते. त्यामुळे परत बघा, एक वेळ ज्यावेळेस मी धुमाच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं आणि धुमाच्या मध्यभागी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने. तर चला लगेच सुरुवातीची लग्गी बघा. सुरुवातीची लग्गी धा ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट. 8 मात्र्याची लग्गी आणि 4 मात्र्यामध्ये सुद्धा आपण याला करू शकतो, पण सुरुवातीला 8 मात्र्याची बघा, नंतर आपण 4 मात्र्यामध्ये बघू. धा ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट. या पद्धतीची लग्गी आहे. तर अक्षर सर्वांना माहिती आहे. तर सुरुवातीला धा ना तिट तिट. तर बघा, सायलेंट ज्यावेळेस वाजवतो त्यावेळेस ना कडक वाजवायचा चॅटवर ना, या पद्धतीने. धा ना तिट बघा, तिट तिट, धा ना तिट तिट. परत बघा, धा ना तिट तिट, या पद्धतीने. धा ना तिट तिट. परत ता, परत ना तिट्ट तिट्ट, परत ता ना तिट्ट तिट्ट, परत ता ना तिट्ट तिट्ट, ना तिट्ट तिट्ट. या पद्धतीने बघा, धा ना तिट्ट तिट्ट, परत ता ना तिट्ट तिट्ट, परत ता ना तिट्ट तिट्ट, ता ना तिट्ट तिट्ट. या पद्धतीने वाजले जाते. तर अगदी हळूवारपणे सांगितले, आपल्या लक्षात आली असेल. तर आता एका लईमध्ये बघा, धा ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट. या पद्धतीने वाजवायची. आणि आता या लग्गीला बघा, आकार द्यायचा असला किंवा वेगळ्या पद्धतीने धुमाच्या साईड डबल हात मारायचा असला किंवा प्रत्येक जे तुकड्यामध्ये 10 अक्षर ॲड करायचं असलं तर ते सुद्धा आपण करू शकतो. पण एक नॉर्मल लग्गी जी आहे तर ती आपल्याला सांगितली. तर त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं तर ते आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसवरती अवलंबून आहे. तर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करसाल तर त्यावेळेस आपोआप तुमच्या हातामधून वेगवेगळे अक्षर निघले जातील. तर त्यानंतर बघा, त्याचा एक प्रकार, आणखी एक प्रकार बनवायचा त्याचा. तो एकदम सोपा आहे, सरळ लग्गी आहे. धा ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट, सुरुवातीची आपली. तर त्याच्यानंतर फक्त शेवट जे जशी लग्गी स्क्रीनवर दिली तुम्हाला तर तीच लग्गी ठेवायची, फक्त शेवट बदलायचा त्याचा. ता ना धिट तिट. अगोदरच्या लग्गीमध्ये ता ना तिट तिट होतं, याच्यामध्ये ता ना धिट तिट एवढंच बदल करायचा. लिहिताना फक्त शेवट ता ना तिट तिट लिहायचं. या पद्धतीने बघा, सर्व लगी समजून सांगितली. तर शेवट फक्त ता ना थिट थिट बघा, ता
पद्धतीने बघा या पद्धतीने वाजवायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला चौपट वाजवायची या पद्धतीने वाजवायची, तर ना हे जे अक्षर आहे तर असं चाटीवर खालच्या साईडनं या बोटाचा वापर न करता फक्त या बोटाचा वापर करायचा. ना सिंगल या पद्धतीने या पद्धतीने सिंगल बोटाचा तर्जनी बोटाचा वापर करायचा फास्ट ज्यावेळेस वाजवतो. आणि ज्यावेळेस सायलेंट वाजवतो त्यावेळेस अनामिका आणि तर्जनीचा सुद्धा वापर करायचा या पद्धतीने ना या पद्धतीने बघा या पद्धतीने. आणि दुसरी या पद्धतीने वाजवायची. आता डायरेक्ट चौपट दोन्हीला घ्या. या पद्धतीने वाजवायच्या. आणि धुमाच्या मध्यभागी जर तुम्हाला ता वाजवायचा असेल, सिंगल ता आपला याच्यावरती आहे, तर ता जर असा वाजवायचा असेल तर तसाही वाजवू शकता आपण. या पद्धतीने आपण खूप अशा प्रकारे या लगीचे करू शकतो. तर त्याच्यामध्ये हात तयार होण्याकरता महत्वाचे जे आहेत ते तुम्हाला सांगतो. आता त्याचा आणखीन एक प्रकार तागी न तिट तिट ता न तिट तिट ता न तिट तिट ता न तिट तागी न तिट तिट ता न तिट तिट ता न तिट तिट ता सारखेच आहे, फक्त सुरुवातीला तागीन अक्षर एवढंच ऍड करायचं. या पद्धतीने वाजवायचं. आणि हातामध्ये वजन स्पष्टता येण्याकरता सोप्या दोन तुकडे आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो, म्हणजे ही लगी वाजवण्याकरता खूप उपयुक्त ठरेल. आणि माग जे व्हिडिओ दिला मी काल, तर त्यामध्ये याच्या उलट लग्या येतात, म्हणजे याच्या उलट हात चालवावा लागतो, म्हणजे दोन्ही जुळत्या मिळत्याच लग्या येतात. तर ते सुद्धा लग्या अवश्य पहा, कारण की त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण बघून घ्या. पार्ट 1 म्हणून केलेला आहे. तर त्या आणि ह्या लग्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि जुळत्या मिळत्या आहेत, त्यामुळे एकाच रिदमच्या लग्या येतात. तर तेही व्हिडिओ बघा आणि ह्याही व्हिडिओमधल्या सर्व लग्यांची प्रॅक्टिस करा. तर आता बघा, हात तयार होण्याकरता तुम्हाला आणखी सोपी त्याच्यामध्येच त्याचाच प्रकार म्हणजे कडक वाजल्या गेलं पाहिजे या पद्धती. तर त्यानंतरची लग्गी बघा, मुद्दाम मी हातामध्ये वजन आणि स्पष्टता सायलेंटमध्ये येण्याकरता ती लग्गी यामध्ये लिहिलेली आहे. तर बघा, तातिट तातिट ता तातिट तातिट ता एवढीच लग्गी आहे, 4 मात्रेची. तातिट तातिट ता तातिट तातिट ता. यालाच आपण 8 मात्रेचं सुद्धा बनवू शकतो, 10 ॲड करून 10चे प्रकार सुद्धा बनवू शकतो. भरपूर याच्यामध्ये आपण मटेरियल तयार करू शकतो. पण कधी ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस करता वेळेस आपोआप आपल्या हातामध्ये नवीन प्रकार या बोलाचे होतील. तर बघा, तातिट तातिट ता तातिट तातिट ता. तर बघा, सिंगल ता वाजवायचा बघा, ता ती ता ती ता, किंवा डबल ता वाजवला तरी चालते, ता ती ता ती ता. प्रॅक्टिस करताना दोन्ही पद्धतीने करायची, म्हणजे हेही हात आपला चालू राहील आणि हेही हात. आणि जे नवीन आहे त्यांनी सिंगल चालू द्यायचं, आणि नंतर लगेच डबल वरती हात, परत दोन्ही साईडनं वरती. या पद्धतीने आपण धुमाच्या वरच्या साईडला सुद्धा वाजवू शकतो.
या पद्धतीने आपण उत्कृष्ट पद्धतीने याचे प्रकार काढू शकतो. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे प्रकार निघतात, पण कधी प्रॅक्टिस केल्यानंतर. मी जे वाजवतो याच्यापेक्षाही तुमच्या हातामधून आणखीन उत्कृष्ट पद्धतीचे प्रकार निघतील. फक्त प्रॅक्टिस केल्यानंतर एकदम ओके मध्ये निघून जाईल. त्यानंतर बघा त्याचाच प्रकार, फक्त हे देत आहे कशा करता, हाताच्या तयारी करता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाताला वजन, स्पष्टता, क्लिअरिटी, चपलता, एकदम भारी पद्धतीने वेग आला पाहिजे. त्यासाठी या लग्या. त्याच्यानंतर त्याचाच प्रकार तातिट तातिट तिट तातिट तातिट तिट तातिट तातिट तिट तातिट तातिट तिट. 4 मात्र्यामध्येच वाजवायचं आपण. तातिट तातिट तिट तातिट तातिट तिट. बघा बघा तातिट तातिट तिट. या पद्धतीने वाजवायचं बघा. किंवा धातिट धातिट तिट धातिट धातिट तिट. या पद्धतीने किंवा तातिट तातिट या पद्धतीने आपण वाजवू शकतो. तर विशेष म्हणजे या बोलामध्ये बघा म्हणजे बोटांच्या कांड्यामध्ये वजन जास्तीत जास्त पद्धतीने वाढते. त्यामुळे या बोलाची सुद्धा चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. तर त्याच्यानंतरचा बोल अगदी महत्त्वाचा आणि अगदी क्लिअर आणि चौपट पळणारा बोल आहे. व्यवस्थित पद्धतीने याची प्रॅक्टिस केली तर खूप भारी हात तयार होईल आपला. तर बघा 8 मात्र्यामध्ये धा धिटत धिटता तिटत तिटता तिटत तिटता धिटत धिट. या पद्धतीने परत बघा धा धिटत धिटता तिटत तिटता तिटत तिटता धिटत धिट. या पद्धतीने. तर बघा धा मोकळा वाजायचा एकदम बिनधास. धा. परत धिटत धिट धी ट बघा धा धी ट परत धिट. या पद्धतीने धा धिटत धिट. इथपर्यंत काही अडचण नाही. नंतरचा परत ता. आता इथं आपण सिंगल ता घेऊ शकतो किंवा डबल ता, दोन्ही पद्धतीने. पण आपण याच्यामध्ये डबल ता घेऊ. जसं गाण्याची पद्धत असली, सायलेंट गाण्याची पद्धत असली, त्याच्यामध्ये जर वाजवलं तर आपण ता नॉर्मल वाजवला किंवा सिंगल वाजवला तरी चालते. आणि गाण्याचं वजन थोडं जास्त असलं तर आपण हा ता वाजवला तरी चालते. ते गाण्यावरती अवलंबून असते. तर दोन्ही पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची. बघा परत तिटत ती ती या पद्धतीने. सुरुवातीला नंतर परत तिटत परत तिट. या पद्धतीने परत ता तिटत परत तिट. या पद्धतीने या पद्धतीने. नंतर शेवट ता धिटत धिट. या पद्धतीने किंवा ता या पद्धतीने वाजवायचं. तर आता एका लई मध्ये बघा वाजू शकतो. तर खूप चांगल्या पद्धतीचे प्रकार आहेत. दोन्ही व्हिडिओमध्ये तोही व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओमधल्या सर्व लग्यांची प्रॅक्टिस करा. तर खूप महत्त्वाच्या लग्या आहेत. आणि या लग्याचा वापर बघा. चौपट अभंग ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेसही आपण लग्गी म्हणून याचा वापर करू शकतो. चौपट उठावून घेऊन हरिपाठामध्ये देखील जलद लयीने ज्यावेळेस हरिपाठ चालतो त्यावेळेसही आपण याचा वापर करू शकतो. आणि मध्यम गतीमध्ये सुद्धा करू शकतो.
आणि कीर्तनामध्ये, विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये, म्हणजे भरपूर ठिकाणी संप्रदायामध्ये आपण याचा वापर करू शकतो. आता मी भरपूर कीर्तनाच्या चालीमध्ये, हरिपाठामध्ये नेहमीच या बोलाचा वापर करतो, त्यामुळे एकदम उत्कृष्ट पद्धतीने हे बोल बसतात. तर सुरुवातीला बघा, आता एक एक बोल परत वाजवून दाखवतो आणि व्हिडिओ शेवट. सुरुवातीचा बोल धा ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट ता ना तिट तिट. बघा, आणि फास्ट मध्ये या पद्धतीने वाजवायचा. दुसरा बोल, तिसरा बघा, तागीन ना तिट तिट. त्यानंतर 4 मात्रामध्ये भरपूर असे याचे प्रकार आहेत. त्यानंतरचा या पद्धतीने, आणि शेवट या पद्धतीने सर्व बोल वाजवायचे. तर या पद्धतीच्या उत्कृष्ट अशा लग्ग्या आहेत. तर परत एकदा सांगतो, या लग्ग्याच्या वादनाने आपल्या हातामध्ये वजन, स्पष्टता, चपलता, क्लिअरिटी सर्व गोष्टी येऊन जातील. आपल्या हाताला एकदम भयानक असा स्पीडसुद्धा येऊन जाईल, चांगली प्रॅक्टिस जर केली तर या लग्ग्यांची चांगली प्रॅक्टिस करा. कोणीही यूट्यूबवर आतापर्यंत दिल्या नाहीत, कारण की मी भरपूर जणांचे व्हिडिओ बघितले पण त्याच्यामध्ये काही दिसल्या नाहीत मला, त्यामुळे मी आपल्याला दिल्या. तर या लग्यांची चांगली प्रॅक्टिस करा. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मीही चांगली प्रॅक्टिस करेन. व त्यानंतर नक्की लाईक करा, शेअर करा, कारण की ज्यांना या बोलांची गरज आहे, जे कुठे शिकायला जाऊ शकत नाहीत, ऑनलाईन मोबाईलवरती बघून आपल्या कामाच्या काही कारणामुळे शिकायला जाऊ शकत नाही, तर त्यांच्याकरता खूप महत्त्वाचे आहे. तर त्यांच्यापर्यंत हे बोल पोहोचले पाहिजे. त्यानंतर नक्की शेअर करा. व चॅनल जर आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपण ज्या भागामधून बोलता त्या भागाचे नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. रामकृष्ण.